मामांनी आज बघा प्रवेश करी होता कुंकोबाच्या काय केलं रे पाणी खाय उडवल्या। ज्या ठिकाणी आपली भावनाई देवी वास्तव्यास आहे तर त्या ठिकाणी अजून एक देवस्वारी या ठिकाणी वास्तव्यास आलेली आहे, तर त्यांना या ठिकाणी जी जागा दिलेली आहे। कुणकेश्वर भेटीसाठी येणारी 7वी देवस्वारी श्रीदेव गांगेश्वर देवस्थान नारिंगरे, तर नारिंगरे गावामधून या ठिकाणाहून ही देवस्वारी कुणकेश्वर भेटीसाठी आलेली आहे। शिरगावची आई पावनाई देवी या देवस्वारीचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। महादेव श्री माधवगिरी देवस्थान कणकवली, तर यांचं आता या ठिकाणी सभामंडपामध्ये आगमन झालेलं आहे या देवस्वारीचं। संध्याकाळचे 4:30 आणि जे देवस्वारी होत्या तर ते यायला आता सुरुवात झालेली आहे आणि पहिली देवस्वारी येते कुणकेश्वर देवाच्या भेटीला। तर बघूया आता कोणती देवस्वारी आहे ती। तब्बल 11 देवस्वाऱ्या 2025 कुणकेश्वर जत्रेला या ठिकाणी कुणकेश्वरची भेट घेणार आहेत। खूप असा आगळा वेगळा असा सोहळा तुम्हाला हा अनुभवायला मिळणार आहे। आणि उद्या पहाटे हे ज्या देवस्वाऱ्या आहेत त्या ठिकाणी तीर्थस्नानासाठी जातील। तर आता आपण बघूया पहिली देवस्वारी कोणती येते ती। श्री देव गांगेश्वर बावशी, तर ही देवस्वारी पहिली येते। संध्याकाळचे 4:30 वाजलेत आणि तब्बल आता हा जो सोहळा असणार तो रात्री 12 वाजेपर्यंत असंच सुरू राहणार आहे, कारण 12 वाजता जामसंडे गावची ग्रामदैवत निर्बाई माता तर ती देखील कुणकेश्वर भेटीसाठी येणार आहेत। या ठिकाणी पहिल्या देवस्वारीचं आगमन झालेलं आहे। श्रीदेव गांगेश्वर बावशी श्री कुणकेश्वर देवभेट, तर श्रीदेव गांगेश्वर आपल्या रयतेसोबत या ठिकाणी कुणकेश्वर क्षेत्रामध्ये दाखल झालेला आहे। हर हर महादेवच्या जयघोषात या ठिकाणी गाव रयतेसह कणकवली त्यांच्या गजरात गाव रयतेसह या ठिकाणी श्रीदेव गांगेश्वर आपल्या गाव राजेसह येत आहे। पहिल्या देवस्वारीचं आगमन कुणकेश्वर मंदिराच्या सभामंडपात झालेलं आहे आणि इथून जे देवाचे तरंग आहेत, देवाच्या तरंग काठ्या आहेत, तर त्या आता गाभाऱ्यामध्ये जाऊन या कुणकेश्वर देवाची भेट घेणार आहेत। खूप आगळा वेगळा असा सोहळा असतो आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपण हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवावा। तर मला देखील हा सोहळा खूप म्हणजे असा आवडतो, त्यामुळे मी प्रत्येक वेळी ज्यावेळी जे देवभेटीचे कार्यक्रम असतात तर त्यावेळी मी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असतो। झालेली आहे आणि आता या ठिकाणी जे देवाचं तरंग आहे तर ते पुन्हा मंदिरामधून बाहेर पडून जे त्यांचं विश्रांती स्थान आहे तर त्या ठिकाणी जाऊन ते विश्राम करणार आहेत आणि उद्या पहाटे तीर्थस्नानासाठी पुन्हा या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावरती येणार आहे। तर अशा प्रकारे पहिली जी देवस्वारी आहे श्रीदेव गांगेश्वर बावशी, तर या देवस्वारीची कुणकेश्वर भेट संपन्न झालेली आहे। श्रीदेव गांगेश्वर देवस्थान बावशे, तर या देवस्वारींची कुणकेश्वर भेट झाल्यानंतर आता या ठिकाणी जे
सर्व ग्रामस्थ आहेत जी रयत आहे तर त्यांना आता कुणकेश्वर देवाच्या दर्शनासाठी पाठवलं जात आहे। तर एकामागोमाग एक रांगेत असे सर्वांना दर्शनासाठी पाठवलं जात आहे। यासाठी सर्व कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे जे स्वयंसेवक आहेत ते बारकाईने लक्ष ठेवतात। या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही आणि गर्दी होणार नाही, सर्वांना व्यवस्थित दर्शन होईल तर याची संपूर्ण काळजी घेत आहेत सर्व जे आपले कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे स्वयंसेवक आहेत ते। आजच्या दिवसातील दुसरी देवस्वारी श्री पावणादेवी उमरठ ताटाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असणारे हे कणकवली तालुक्यातील पावणाई देवी, याची आपण व्हिडिओ बनवली होती ज्यावेळी त्याची जत्रा होती। तर ती देखील देवस्वारी आहे ही त्याच्या गावराटीसह या ठिकाणी कुणकेश्वर भेटीसाठी आलेली आहे। देवस्वारीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि आता ही देवस्वारी देखील कुणकेश्वर भेटीसाठी या ठिकाणी सभा मंडपामध्ये दाखल होत आहे। पावणादेवी उमरठ तालुका कणकवली तर या देवस्वारीचं देखील या ठिकाणी सभा मंडपामध्ये आगमन झालेलं आहे। तर ही देवस्वारी देखील जवळपास 35 ते 40 किलोमीटर प्रवास करून कुणकेश्वर क्षेत्रामध्ये या ठिकाणी दाखल झालेली आहे। या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये देवस्वाऱ्या आहेत या कुणकेश्वर देवस्थानाची भेट घेत आहेत। खूप सुंदर असा सोहळा असतो। तर आपली शक्ती वाढवण्यासाठी आपली पवित्रता वाढवण्यासाठी हे जे संपूर्ण गावराटीमध्ये देवस्थान आहेत तर ते या कुणकेश्वराची भेट घेत असतात। पावणादेवी उमरठ तर या देवस्वारींचं देखील या ठिकाणी कुणकेश्वर दर्शन झालेलं आहे आणि आता ज्यावेळी देवस्वाऱ्या कुणकेश्वर देवाची भेट घेतात त्यानंतर जी गाव रहित असते संपूर्ण देवसेवक असतात तर हे देखील या ठिकाणी कुणकेश्वर मंदिरामध्ये म्हणजे कुणकोबाची भेट घेतात। खूप सुंदर असा सोहळा असतो। आपल्या गाव रहितेसोबत या ठिकाणी 35 ते 40-50 किलोमीटर चालत येऊन या ठिकाणी कुणकेश्वर देवतेची भेट घेणं अप्रतिम। या ठिकाणी सर्व जे भाविक आलेले आहेत श्री पावणाई देवी उमरठ कणकवली यांच्यासोबत तर त्यांना सर्वांना एका रांगेमध्ये या ठिकाणी सोडलं जात आहे। खूप सारा जनसागर या ठिकाणी या देवस्वारीसोबत आलेला आहे। कुणकेश्वर भेटीसाठी येणारं तिसरं देवस्थान श्रीदेव माधवगिरी माईन तालुका कणकवली तर ही देवस्वारी आहे ती मागच्या वर्षी देखील कुणकेश्वर भेटीसाठी आली होती आणि यावर्षी देखील पुन्हा एकदा कुणकेश्वर भेटीसाठी आलेली आहे। श्रीदेव माधवगिरी देवस्थान माईन तालुका कणकवली। आतापर्यंत आपण बघितलं तर सर्व या देवस्वाऱ्या आहेत या कणकवली तालुक्यातील आहेत। कणकवली तालुक्यातून या सर्व आल्या आहेत आणि अजून आचऱ्याचा रामेश्वर
नाशिकचा गांगेश्वर, जामसंड्याची देवी आणि शिरगावची पावनाई देवी, त्यानंतर मेडगावचा रामेश्वर, हे सर्व देवस्थाने आहेत त्या अजून या ठिकाणी यायच्या आहेत. या सर्व देवगड तालुक्यातील माधवगिरी माईन कणकवली, थानेश्वर आणि गांगेश्वरी या देवाचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. या देवाबरोबर आलेली देवसेवक मंडळी, त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळी, या सर्वांचे श्री कोटेश्वर देवस्थान ट्रस्ट कोटेश्वर, सेवा मंडळ मुंबई, ग्रामस्थ मंडळी कोटेश्वर, तसेच या देवाबरोबर आलेले सर्व बांधवांच्या या ठिकाणी माधवगिरी देवस्थान माईन या देवस्थानाचं आगमन झालेलं आहे. सेवा मंडळ मुंबई आणि ग्रामस्थ मंडळी कोटेश्वर, तसेच ग्रामपंचायत कोटेश्वर माधवगिरी देवस्थान कणकवली, तर यांचं आता या ठिकाणी सभामंडपामध्ये आगमन झालेलं आहे या देवस्वारीचं. आणि आता थोड्याच वेळात माधवगिरी माईन या देवस्थानासोबत आलेले जे सर्व ग्रामस्थ आहेत, तर यांना त्या ठिकाणी दर्शनासाठी सोडत आहेत. कणकवलीवरून हे सर्व भाविक आहेत ते आलेले आहेत देवस्वारीसोबत, आणि यांना त्या ठिकाणी दर्शनासाठी गाभाऱ्यांमध्ये या ठिकाणी सोडतात. सर्व जे लहान थोर मंडळी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, या देवस्वारीसोबत या ठिकाणी सर्व आलेले आहेत. माधवगिरी माईन या देवस्थानासोबत मंडळी बघा किती आलेले आहेत ते. पण अशी गर्दी, भाविकांचं जनसागर या संपूर्ण देवस्थानासोबत आलेला आहे. आणि या सर्वांना एका रांगेत या ठिकाणी दर्शनासाठी सोडत आहेत. माधवगिरी माईन देवस्थान कणकवली. आमच्या शिरगावच्या पावनाई देवीचं आगमन झालेलं असं फायनली. तर आता थोड्याच वेळात या ठिकाणी कुणकेश्वर भेटीसाठी येतील. या खूप भारी असा सोहळा असा, आणि देवस्वारीसोबत आपली मंडळी बघा किती आहे, हजारोंच्या संख्येत या ठिकाणी झालेली असा. तर मित्रांनो, फायनली ती वेळ आली आहे. तब्बल 22 वर्षांची प्रतीक्षा आता संपणार आहे, आणि आपली शिरगावची आई पावनाई देवी शेवटी आता कुणकेश्वर देवाच्या भेटीला आलेली आहे. या ठिकाणी सकाळी 10 वाजता आपण शिरगाववरून निघालेलो, आणि आता संध्याकाळी 7 वाजता या ठिकाणी कुणकेश्वर मंदिर परिसरामध्ये ही स्वारी दाखल झालेली आहे. तब्बल 9 तासाचा प्रवास करत अगदी रणरणत्या उन्हात संपूर्ण सर्व भाविकांसोबत या देवस्वाऱ्या या ठिकाणी आलेल्या आहेत. खूप सुंदर असा अनुभव होता. खूप म्हणजे तब्बल 22 वर्षांनी हा अनुभव आल्यामुळे अगदी आता तुम्ही जे सर्व ग्रामस्थ आहेत, शिरगाव ग्रामस्थ, त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा भाव वगैरे तुम्हाला दिसणार नाही, थकवा कोणत्याही प्रकारचा दिसणार नाही. खूप सुंदर. तर फायनली आपले शिरगावची पावनाई देवी, तर या देवस्वारीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, आणि जवळपास 5 ते 6 हजार अधिकच ग्रामस्थांचा पूर्ण जनसागर या ठिकाणी
देवस्वारीसोबत आलेला आहे, दाखल झालेला आहे कुणकेश्वर मंदिर परिसरामध्ये. शिरगावची आई पावनाई देवी या देवस्वारीचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. महादेव श्री पावनाई देवी शिरगाव. तर आपली जी देवीची देवस्वारी आहे तर ते आता या ठिकाणी कुणकेश्वर देवाचं दर्शन घेते. वेळ काढी तर इकडे बाहेरच्या स्क्रीनवर आपण बघू शकतो की आपली पावनाई देवी आहे तर ती आता या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये कुणकेश्वर देवाचं दर्शन घेत आहे. खूप सुंदर असा क्षण आहे आम्हा सर्व शिरगाव ग्रामस्थांसाठी. सर्वांनी शांततेमध्ये या ठिकाणी सहकार्य करायचे. आता सर्व देवस्वाऱ्या आहेत सर्व देवस्वाऱ्या या ठिकाणी सभामंडपामध्ये पुन्हा येतात आणि ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला आहे. आपले शिरगावचे सर्व आता ग्रामस्थ आहेत तर ते आता या ठिकाणी कुणकेश्वर देवतेच्या दर्शनासाठी येत आहेत. भाविकांचा अगदी जनसागर या संपूर्ण देवस्वारीसाठी आलेला होता. दिवसभर प्रवास करत हे सर्व या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मंडळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हावभाव बघा. उन्हातून संपूर्ण चालत पायपीट करत हे सर्व भाविक या ठिकाणी आलेले आहेत. तर शिरगावचे आपले सर्व ग्रामस्थ आहेत आता त्यांचं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे. चला तर मंडळी आता हे सर्व बाकीची जी मंडळी आहे दर्शनासाठी खोळंबलेली तर त्यांना आता दर्शन यासाठी सुरू होईल.
श्रीदेव जैन लिंग रवळनाथ देवी माता महालक्ष्मी बीडवाडी तालुका कणकवली तर या देवस्वारीचं आता या ठिकाणी कुणकेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये आगमन झालेलं आहे। आपल्या गाव रयतेसह देव सेवकांसहित या ठिकाणी सर्व ज्या देवस्वाऱ्या आहेत त्या कुणकेश्वर भेटीसाठी या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। खूप सारा असा मोठा जनसागर घेऊन तिथे सर्व भाविक आलेले आहेत। खूप सुंदर। तर बीडवाडी कणकवली येथून जवळपास मला वाटतं एक 40 ते 45 किलोमीटर इथून ही देवस्वारी कुणकेश्वर भेटीसाठी आलेली आहे। आपल्या ढोल ताशाच्या गजरात पारंपरिक साजामध्ये या ठिकाणी बीडवाडी श्री देव जैन लिंग रवळनाथ देवी माता लक्ष्मी माता महालक्ष्मी महादेव या देवस्वारीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि जी रयत आलेली आहे त्यांना पूर्ण एका रशीने या ठिकाणी सिक्युअर्ड करून तर त्यांना कुणकेश्वर भेटीसाठी घेऊन जातात। या ठिकाणी जे सर्व पोलीस कर्मचारी आहेत त्यासोबत जे सर्व ग्रामस्थ आहेत तर त्यांच्या पूर्ण सिक्युरिटीमध्ये संरक्षित कवचामध्ये या ठिकाणी सर्व जे भाविक आणि जे देव आहेत देवस्वारे आहेत ते आता कुणकेश्वर मंदिराकडे निघालेले आहेत। खूप सुंदर। मगाशी आपण मंदिरामध्ये जे देवाचे तरंग आहेत ते देवभेट कशी घेतात ते बघितलं तर आता या ठिकाणी देवस्वारींसोबत देवस्वारी आपल्या रयतेसोबत कशी कुणकेश्वर भेटीसाठी येते तर तो आपण आता सोहळा अनुभवतोय। कुणकेश्वर देवाच्या भेटीसाठी येणारी 5वी देवस्वारी आहे आणि अजून 5 देवस्वाऱ्या बाकी आहेत। त्यामध्ये खूप मोठा जनसागर असणारे आचऱ्याचा रामेश्वर आणि दिरबाई जामसंडे गावची ग्रामदैवत दिरबाई माता तर या 2 देवस्वाऱ्या अजून बाकी आहेत। तर त्यांच्यावेळी तर तुफानी अशी रेकॉर्ड ब्रेक गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल। होय मी काल रात्रीपासून येत असतोय तळ टोकून। इकडे अजून एक बघा श्रीदेव गांगेश्वर पावणे भावई मंदिर दाभोळे तर या देवस्वारीचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। तर एका मागोमाग एक अशा या 2 देवस्वाऱ्यांचं या ठिकाणी आगमन होतं। खूप भारी असा क्षण आहे सर्वांसाठी। आता ही 6वी देवस्वारी आहे। आता अजून 4 देवस्वाऱ्या बाकी आहेत। हर हर महादेवच्या जयघोषात ढोल ताशाच्या गजरात हे जे सर्व देवस्वारे आहेत या आता कुणकेश्वर मंदिर परिसरामध्ये दाखल झालेल्या आहेत। आपल्या गाव रयतेसह त्याच्यानंतर जे देवाचे सेवक आहेत महादेव जेवढे हे देवस्वारे जेवढे ह्या देवस्वाऱ्या कुणकेश्वर भेटीसाठी असतात तेवढेच हे सर्व ग्रामस्थ आहेत तर ते देखील या कुणकेश्वर भेटीसाठी आसुसलेले असतात आणि आपल्या ग्रामदेवतेसोबत जे कुणकेश्वरचं दर्शन घेण्यात जो म्हणजे अनुभव आहे ना तो कशातच नाही। त्यामुळे मी मुद्दा म्हणून आपण शिरगावच्या आपल्या ग्रामदेवतेसोबत पूर्ण देवस्वारीसोबत आलेलो आणि कुणकेश्वर मंदिरामध्ये आपण दर्शन घेतलेलं। ठिकठिकाणी अशा स्क्रीन लावल्यामुळे जी देवस्वारी आहेत ते कोणत्या प्रकारे कुणकेश्वर देवाचं दर्शन घेतात तर तो संपूर्ण सोहळा अगदी गाभाऱ्यातलं क्षणचित्र देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि हा सर्व सोहळा पाहण्यासाठी खूप सारे मंडळी या ठिकाणी म्हणजे ज्या ज्या ठिकाणी स्क्रीन असते तर त्या स्क्रीनच्या ठिकाणी सर्वजण गर्दी करून आहेत। तर आता हे जे देवस्वारी आहे तरी कुणकेश्वर देवाचं दर्शन घेत आहे शिवलिंगाचं। आणि हे पूर्ण आतली क्षणचित्र पाहण्यासाठी इकडे
भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे केलेली, कारण काही जणांना मंदिरामध्ये म्हणजे लाईन्समध्ये असतात, दर्शन वगैरे भेटत नाही गर्दी खूप असल्यामुळे. त्यामुळे सर्व जी आपली दृश्य आहेत गाभाऱ्यामधली आणि सभामंडपातील, तर ती सर्वजण ही आहेत या स्क्रीनवर बघतायत. कुणकेश्वर भेटीसाठी येणारी 7वी देवस्वारी श्रीदेव गांगेश्वर देवस्थान नारिंगरे. तर नारिंगरे गावामधून या ठिकाणाहून ही देवस्वारी कुणकेश्वर भेटीसाठी आलेली आहे. आत्ताच जवळपास 6 देवस्वाऱ्यांनी या ठिकाणी कुणकेश्वर देवस्थानाची भेट घेतलेली आहे आणि आता ही 7वं देवस्थान आहे. अजून दिरबाई रामेश्वर, जामशंडीचे रामदैवत, त्यानंतर आचऱ्याचं रामेश्वर आणि बिडभावचं रामेश्वर असे 3 देवस्थानं या ठिकाणी दर्शन घ्यायचं फक्त बाकी आहे. तर नारिंगरे गावच्या देवांसोबत, नारिंगरे गावचा गांगेश्वर या देवांसोबत आलेले पूर्ण भाविक बघा सर्वजण खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक कुणकेश्वर भेटीसाठी आलेले. हर हर महादेवच्या गजरात, ढोल ताशाच्या गजरात इथे सर्वजण इथे कुणकेश्वर भेटीसाठी निघालेले आहेत. कुणकेश्वर श्रीदेव कुणकेश्वर येथे देवभेट घेतल्यानंतर उदय दुवाळी यांच्या घरी या ठिकाणी ही जी देवस्वारी आहे आपली, तर ती विश्रांतीसाठी थांबलेली आहे. जिथे हे देवस्वारी विश्रांती घेणार आहे तर त्या ठिकाणी महाप्रसादाची देखील व्यवस्था केलेली आहे. जे देवस्वारीसोबत सर्व भाविक ग्रामस्थ आलेले आहेत, अगदी हजारोच्या संख्येने या ठिकाणी शिरगाव ग्रामस्थ जमा झालेले होते आणि देवस्वारीसोबत आलेले होते कुणकेश्वर भेटीसाठी आणि त्यांना या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. इथून आता पहाटे सकाळी लवकर जी आपली पावनाई देवीची देवस्वारी आहे ती तीर्थस्नानासाठी कुणकेश्वर किनारी जाणार आणि मग त्यानंतर कुणकेश्वरची भेट घेऊन पुन्हा एकदा भेट घेऊन आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. ज्या ठिकाणी आपली पावनाई देवी वास्तव्यास आहे तर त्या ठिकाणी अजून एक देवस्वारी या ठिकाणी वास्तव्यास आलेली आहे. तर त्यांना या ठिकाणी जी जागा दिलेली आहे त्यांच्या देवाच्या तरंग काढण्यासाठी आणि आपली आहे ते दुसऱ्या बाजूला आहे. तर खूप मोठं असं या ठिकाणी अंगण आहे, खूप मोठं, आणि त्या अंगणामध्ये या ठिकाणी 2 देवस्वाऱ्यांची व्यवस्था ही केलेली आहे. तब्बल 12 वर्षाची प्रतीक्षा आहे ती संपलेली आहे आणि या ठिकाणी श्री दिरबाई देवी आता कुणकेश्वर भेटीसाठी आज दाखल झालेली आहे. सुंदर असा संपूर्ण सोहळा आहे आणि या सोहळ्याचे आपण साक्षीदार आहोत. तब्बल 12 वर्षांनी हा योग आला आहे. जवळपास 10 ते 15,000 आहे त्यांच्यासोबत दिरबाई देवी, दिरबाई रामेश्वर ही देवस्वारी कुणकेश्वर मंदिराच्या सभामंडपात दाखल झालेली आहे आणि गर्दीचा अंदाज घेऊन तुम्ही सांगू शकता, बघू शकता की किती जोर लागले सर्वांना कुणकेश्वर.
मान्य ना देवा मान्य मान्य माता वसा वसा ना मग मी तू आज बघा प्रयत्न करी होता कुंकुमाच्या काय केलं रे पाणी खाय उडवले बोल तू कुंकुमा तू पुढे बोल तू धरू नको मी म्हणजे कोण वळाकल्यान काय ह्या काय मी कोण काय सांगले बोल चिंतू दुर्गात पुढे बोल बरोबर बाई रामेश्वर देवस्थानी सोबत जे आलेले सर्व ग्रामस्थ आहेत तर त्यांना त्या ठिकाणी दर्शन दिलं जात आहे. जवळपास मला वाटतं 10 ते 15,000 ग्रामस्थ या ठिकाणी या देवस्थानीसोबत आलेले आहेत आणि या सर्वांना या ठिकाणी श्री कुणकेश्वर देवाचं दर्शन दिलं जाणार आहे. त्याचं दर्शन घेऊन मग आता ही जी देवी आहे तिच्या मूळ स्थानी विसावेत जाऊन अजून एक देवस्वारी या ठिकाणी आलेली आहे. मिठभावचा रामेश्वर तब्बल 300 वर्षांनी कुणकेश्वर भेटीसाठी आलेला आहे. जवळपास 3 ते 4 पिढ्यांनंतर या ठिकाणी श्रीदेव रामेश्वर मिठभाव तर कुणकेश्वरची भेट घेणार आहेत. खूप असा अद्वितीय सोहळा मिठभाव वासियांसाठी आहे आणि खरोखर म्हणजे या ठिकाणी आपल्या माईकचा प्रॉब्लेम झाल्यामुळे व्हॉईस पूर्ण कॅप्चर होऊ शकत नाही, कारण संध्याकाळी 3:30 वाजल्यापासून आपण या ठिकाणी सर्व ह्या देवस्वाऱ्यांचं शूट करत होतो, त्यामुळे माईकची बॅटरी देखील लो झाली. तर खूप अद्वितीय असा हा सोहळा होता. अगदी आता हे मिठभाववासीय ज्या प्रकारे या ठिकाणी दाखल झालेले आहेत, खूप सुंदर. जवळपास 300 वर्षांनी कुणकोबाच्या दर्शनासाठी येणे हा सोहळा एकदम अद्वितीयच आहे आणि या सर्व देवस्वाऱ्या या अगदी जोशामध्ये या ठिकाणी कुणकेश्वर देवाच्या गाभाऱ्यात जाऊन त्याचं दर्शन घेत आहेत. श्रीदेव रामेश्वर देवस्वारीसोबत देखील खूप मोठा असा जनसमुदाय या ठिकाणी दाखल झालेला आहे. देवस्वारी, देवसेवक, त्यासोबत सर्व भाविक मिठभाववासीय अगदी म्हणजे जवळपास मला वाटतं 10 ते 15 किलोमीटर चालत येऊन हे कुणकेश्वर भेटीसाठी आलेले आहेत. दुपारी हे निघालेली देवस्वारी आणि आता रात्री या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि हा सोहळा आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी या ठिकाणी खूप असे भाविक आहेत ते देखील सरसावलेले आहेत, कारण जवळपास 300 वर्षांनी ही देवस्वारी आल्यामुळे या ठिकाणी सर्वांचा उत्साह देखील शिगेला पोचलेला आहे आणि हा क्षण कैद करण्यासाठी या ठिकाणी सर्वांचेच मोबाईल उंचावलेले आहेत. खूप सुंदर असा हा सोहळा आहे, पण मला वाईट वाटतं की आपल्या माईकचा प्रॉब्लेम झाल्यामुळे या ठिकाणी या व्हिडिओचा व्हॉईस कॅप्चर करता आला नाही आहे आपल्याला. मला त्याचं खूप वाईट वाटतं आहे. तर मंडळी, कुणकेश्वर भेटीसाठी येणारी ही 10वी देवस्वारी होती. श्री रामेश्वर मिठभाव जवळपास 300 वर्षांनी कुणकेश्वर भेटीला आलेली आणि आता कुणकेश्वरची भेट घेऊन ती आता त्यांची जी निवास जागा असेल तर त्या ठिकाणी ती स्थानापन्न होणार आहे आणि यानंतर आता जे भाविक या देवस्वारीसोबत आलेले होते तर ते आता या ठिकाणी कुणकेश्वराच्या दर्शनासाठी जाणार आहेत. श्री रामेश्वर देवस्थान मिठभाव, तर या देवस्वारीची कुणकेश्वर भेट झाल्यानंतर आता जे मिठभाव ग्रामस्थ आहेत तर ते या ठिकाणी आता दर्शनासाठी रांगेमध्ये आहेत. चला, आता एकमेव देवस्वारी आहे ती आहे आचरा रामेश्वर, तर तिचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे. मित्रांनो, रात्रीचं 1:15 वाजलाय आणि या ठिकाणी शेवटची देवस्वारी श्रीदेव रामेश्वर आचरा
तर या ठिकाणी आलेली आहे आणि ज्यावेळी ती कुणकेश्वरच्या सीमेवर येते तर त्यावेळी अशी फटाक्यांची आतषबाजी करते. तर खूप सुंदर असा सोहळा असतो आणि जवळपास 15 ते 20 हजार भाविक या देवस्वारीसोबत असण्याची शक्यता आहे. जवळपास 30 ते 35 किलोमीटरचं अंतर पूर्ण पार करून श्रीदेव रामेश्वर आचरा तर या ठिकाणी कुणकेश्वरमध्ये दाखल झालेले आहेत आणि आपल्या शाही थाटाची या ठिकाणी ते पोच देत आहेत. बघा, संपूर्ण अशी फटाक्यांची आतषबाजी अगदी कुणकेश्वर देवाच्या समोरच या ठिकाणी सुरू आहे. एकंदर बघता आचऱ्याच्या रामेश्वरचा एक शाही थाट आहे, संस्थानी शाही थाट, तर त्यामुळे त्यांची एंट्री देखील त्याच प्रकारे होऊ शकते. आणि जवळपास 40 वर्षांनी कुणकेश्वर भेटीसाठी येत आहेत, त्यामुळे तर जे प्रवेश असणार आहे तर तो खूप दिमागदारमध्येच असणार आहे, त्याच्याबद्दल वादच नाही. आचरा रामेश्वर तर या या देवस्वारीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तब्बल 39 वर्षांनी श्री आचरा रामेश्वर ही देवस्वारी कुणकेश्वर भेटीला आलेली आहे.
आचरा रामेश्वर या देवस्वारीचं कुणकेश्वर परिसरामध्ये आगमन झालेलं आहे आणि आज श्रीदेव रामेश्वर आचरा या देवस्वारीसोबत किती मोठा जनसागर आला आहे याची तुम्ही कल्पनाच करू शकत नाही। संपूर्ण हा जो रस्ता आहे मार्केटचा हा संपूर्ण आचरावासियांनी भरलेला आहे। जवळपास 15 ते 20 हजार भाविक या ठिकाणी या देवस्वारीसोबत येण्याची म्हणजे आलेले आहेत असण्याची शक्यता आहे। आणि या ठिकाणी जी स्क्रीन लावलेली आहे मुख्य गेटच्या समोर तर त्या ठिकाणाहून हे सर्व भाविक आहेत तर ते आपले देव रामेश्वर याची रामेश्वरांची आणि कुणकेश्वर यांची भेट हे या TV स्क्रीनच्या माध्यमातून बघत आहेत। अलोट अशी गर्दी श्री रामेश्वर आचरा या देवस्वारीसोबत आपल्याला बघायला मिळते आणि आता रात्रीचे 2 वाजलेत।